का उल्लेख केलेला होता, काय अधोरेखित केला आणि त्यांचा काय रिप्लाय? आम्ही ठाण्याची परिस्थिती जी आहे ती निवडणूक आयुक्तांना सांगितलेली आहे। काय भयानक परिस्थितीत मागचे 2-3 दिवस ठाण्यातले आरो वागले किंवा तिथे ज्या प्रकारे पैशाच्या लालसापोटी उमेदवार गायब करण्यात आले, डीसीएमच्या घराबाहेर उमेदवार जातानाचे जे व्हिडिओज आहेत ते आम्ही त्यांना दाखवले। काही पर्सनल काही गोष्टी आमच्याकडे ज्या होत्या त्या देखील आम्ही त्यांना दाखवल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी तात्काळ ठाण्याचे जे निवडणूक आयुक्त आहेत त्यांच्याशी बोलणं केलेलं आहे। तात्काळ या सगळ्या गोष्टींचा रिपोर्ट त्यांनी मागवलेला आहे आणि त्याच्या बाबतीत ते मला पुन्हा बोलवून या सगळ्याच्या बाबतीत काय करता येईल किंवा या सगळ्याची चौकशी कशी पुढे जाईल याच्या बाबतीत सांगणार आहे। पण तुम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे, त्याच्यानंतर काही पुराव्यासंदर्भात काही बोलणी झाली आहे का? मी त्यांना अनेक पुरावे दिले, अनेक पुरावे दाखवले आणि त्यांना देखील म्हणजे त्यांच्याकडे पाहून कळत होतं की हा सिरियस विषय। मी त्यांना ही गोष्ट सांगितली, साहेब अशा प्रकारे जर लोकांनाच मतदान करता येणार नसेल तर कसं होणार ना याच्यापुढे। तर त्यांनी मला विचारलं की किती ठिकाणी बिनविरोध झाला, तर मी त्यांना ज्यावेळेला 21 आकडा कल्याण डोंबिवलीचं बोललो त्यावेळेला त्यांनी त्यांचे डोळे देखील असे वर झाले पटकन। तर मी म्हटलं साहेब हे महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधी झालं नाही की एका महानगरपालिकेत, महत्त्वाच्या महानगरपालिकेत 21 जण बिनविरोध निवडून येतात। मला असं वाटतं त्यांना देखील त्याचा सिरियसनेसपणा कळालेला आहे। माझ्या 2 मागण्या आहेत की ज्या आरोज होत्या ज्यांनी ह्या सगळ्या प्रकारे गोंधळ घातला त्यांचे जे तिथले जे फुटेज आहेत ते चेक करावे। उमेदवारांना मतदान त्या केंद्राच्या बाहेर कोण घेऊन येत होतं, ते कुठल्या पक्षाचे होते ते चेक करावे। आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट, जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत निवडणुकीचे जे निकाल आहेत ते राखून ठेवावेत, तोपर्यंत ते निर्णय जाहीर करू नयेत। अशा 2 मागण्यांसाठी मी आज यांची भेट घेतली। बिनविरोध संदर्भात नोटाचा ऑप्शन देखील अवेलेबल होता, त्या संदर्भात काही मी त्यांच्याशी त्याविषयी बोललेलो आहे आणि ते मला त्याच्या बाबतीतली जी पूर्ण माहिती आहे ती पुढच्या 2 दिवसात कळवणार आहेत। अल्टिमेटम काही दिलंय कधीपर्यंत या सगळ्या संदर्भात विचार केला जाईल? त्यांनी तात्काळ तिथले जे दोन्ही महानगरपालिकेचे जे निवडणूक आयुक्त आहेत त्यांच्याशी तात्काळ बोललेले आहेत आणि त्यांचा अहवाल आजच्या आज त्यांनी मागवलेला आहे आणि उद्या किंवा परवा मला पुन्हा बोलवलं जाईल अशी अपेक्षा आहे। मी काही उमेदवारांची त्यांना माहिती दिली, म्हणजे ठाण्यामधले प्रभाग क्रमांक 5 चे विक्रम चव्हाण म्हणून जे उमेदवार आहेत ते तिथे उपस्थित नसताना त्यांचा अर्ज बाद करण्याचा जो प्रयत्न झाला आणि त्याच्यानंतर नोटिफिकेशनमध्ये त्यांचा अर्ज बाद झाला असं देखील आलं आणि त्यानंतर पुन्हा ते अर्ज ठेवण्यात आलं। सो बोला हे साहेब किती सिरियस आहे। दुसरं, जे फॉर्म डिस्प्ले करायचे होते ते डिस्प्ले झाले नाहीत आणि डिस्प्ले केलेला फॉर्म देखील चुकीचा होता। याचा अर्थ तिथल्या आरोंचं